नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारचे हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला जाणारा महिना आहे आणि या महिन्यातील गुरुवारांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त प्रामुख्याने भगवान विष्णूंचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण करतात. प्रसन्न हृदयाने पूजन करणे, स्तोत्रांचा पाठ, नैवेद्य अर्पण, दिवे लावणे आणि काही जणी उपवासही ठेवतात. समजते की मार्गशीर्षमधील गुरुवारांचे योग्य भावनेने पालन केल्यास कुटुंबात सुखसमृद्धी, ज्ञानवृद्धी आणि अडचणींवर विजय मिळतो. अनेक श्रद्धाळूंना घरात श्रीसमृद्धी आल्याची अनुभूती होते असेही म्हणतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारीची एक प्राचीन प्रेरणादायी कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यावर मनाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळेल. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तिच्यातून अनेक जीवनसिद्ध तत्वे समजतील. पण त्या अगोदर मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये जय हरी विष्णू लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. मार्गशीर्ष गुरुवारीची कथा. प्राचीन काळी भारतातील सौराष्ट्र प्रदेशात एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक धर्मात्मा आणि गरीब ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. हा ब्राह्मण अत्यंत भक्तिमान आणि प्रामाणिक होता. जरी त्याच्या घरची स्थिती फार हालाखीची होती, तरीही तो रोज भगवान विष्णूची आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करत असे. विशेषतः मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तो विधीपूर्वक महालक्ष्मी व्रत करीत असे. त्याच्या मते श्रद्धा आणि भक्तीने केलेलं व्रत कधी ना कधी फळ जरूर देतं. दर गुरुवारी सकाळी तो लवकर उठून आंघोळ करी, शुद्ध वस्त्र परिधान करी आणि आपल्या छोट्याशा अंगणातील तुळशीच्या कुंडाजवळ दिवा लावी. त्याची पत्नीही त्याला सहाय्य करी. दोघंही मिळून तुळशीला पाणी घालत, फुलांनी सजवत आणि तिच्यासमोर धूपदीप दाखवत. ब्राह्मण हात जोडून तुळशीसमोर प्रार्थना करे, हे विष्णू आणि माते स्वरूपिणी तुलसी, आमच्या या गरीब पण भक्त घरावर तुमची कृपा राहू दे. देवघरात त्यांच्याकडे एक लहानशी मातीची लक्ष्मीनारायणाची मूर्ती होती. जुनी झाली होती तरीही ते दोघे दररोज ती स्वच्छ करून तिच्यावर फुले वाहत. त्याच मूर्तीसमोर ते भक्तिभावाने दीप प्रज्वलन करून मंत्रोच्चार करत असत. ज्याच्याकडे सधनता नाही त्याने मनाची श्रद्धा हीच समर्पण म्हणून द्यावी असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे तो फुलं, नैवेद्य जेमतेम मिळेल ते वाहूनही पूर्ण भक्तीने पूजा करीत असे. त्या ब्राह्मणाची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. अंगणात लहानशी झोपडी वजा घर, छपऱ्याला ठिगळ लावलेली, भिंतींना काळवंडलेला रंग, पोट भरायला रोजचा भरवसा नव्हता. कधी जवळच्या शेतातून मजुरी मिळाली तरच 2 घास मिळत. तरी देखील त्याने देवावरची श्रद्धा सोडली नव्हती. उलट दर गुरुवारी तो उपवास करी आणि सायंकाळी लक्ष्मीच्या नावाने कथा वाचून मगच अन्न ग्रहण करी. त्याची पत्नीसुद्धा त्याच्या या धार्मिक वृत्तीमध्ये साथ देत होती, जरी पोटाची खळगी भरायला अन्नाचा तुटवडा असला तरी. गावातले काही लोक मात्र त्या ब्राह्मणाच्या भक्तीकडे उपहासाने पाहायचे. उपवास करून पोट भरत नाही रे बाबा, कोणी टिप्पणी करी. देवाची भूक भागवायला तू स्वतः उपाशी राहतोस, पण त्याने तुझं पोट कसे भरतील? काही जणांमध्ये कुचेष्टा तर काहींच्या मनात सहानुभूती असे. एक दिवस शेजारचा एक मनुष्य त्याला बोलता बोलता म्हणाला, तुम्ही इतके उपवास आणि पूजा करता, पण त्याने काही तुम्हाला धन मिळालं नाही की? त्यापेक्षा एखाद्या धनिकाच्या घरची नोकरी धरली असतीत किंवा दुसऱ्यांच्या शेतात अजून थोडी मजुरी केली असतीत तर जास्त पैसे मिळाले नसते का? मग बायकोलाही उपाशी राहावं लागलं नसतं. या शब्दात त्याला वाईट वसायचाच सल्ला मिळाला होता. ब्राह्मणाने शांतपणे त्या शेजाऱ्याचे बोलणे ऐकून घेतले. त्याच्या चेहऱ्यावर किंचितही राग नव्हता. तो हसत हसत म्हणाला, भाऊ, तुमचं बरोबर आहे की उपवासाने पोट भरत नाही, पण माझी ही उपासना मी कोणत्या स्वार्थाने करत नाही. धन मिळवण्यासाठी उपवास करत असतो असं नाही. देवाची कृपा अनुभवणं हेच माझ्या दृष्टीने खरं धन आहे. पैशाने श्रीमंती येते, पण भक्तीने समाधान आणि आनंद मिळतो. आणि जिथे समाधान आहे तिथेच खरं ऐश्वर्य आहे. माझी आणि माझ्या पत्नीची परमेश्वरावरील श्रद्धा एवढी पक्की आहे की उपाशी पोटी राहिलो तरी चालेल, पण श्रद्धा सोडणार नाही. हे ऐकून शेजारी निरुत्तर झाला.
त्याने मुद्दाम आणखी काही बोलणं टाळलं, पण ब्राह्मणाच्या निर्धारापुढे त्यालाही आश्चर्य वाटले. दुपारच्या सुमारास आपल्या आजच्या व्रतासाठी थोडी तयारी करण्याची त्याने खटपट केली. शेतातून परतताना त्याला एका दयाळू गाईवाल्याकडून अर्धा लिटर दूध आणि मंदिरातील पुजाऱ्याकडून 2 केळी प्रसादाला मिळाली. त्याची पत्नीही शेजारच्या एकाच्या परसातून काही तुळशीची पानं आणि फुलं आणून ठेवली. एवढ्याच सामानावर आजचा नैवेद्य आणि पूजा करायची होती. पण त्यातही दोघांचे मन तृप्त होते. ब्राह्मण पत्नीला म्हणाला, "देव बघ कसा मार्ग काढतो. आपण मागितलंही नाही आणि वेळेवर प्रसादाची सोय झाली." तीही म्हणाली, "हो, परमेश्वरावर विश्वास ठेवावा, तो कुणालाही उपाशी मरू देत नाही." सायंकाळी पूजा करण्याआधी ब्राह्मण देवळात जाऊन परत आला. तेव्हा त्याने बरोबर आणलेल्या प्रसादासाठी थोडंसं दूध आणि काही फळं पत्नीच्या हातात दिली. गावातल्या देवळातही त्याने तुळशीपत्र आणि फुलं वाहून भगवान विष्णूला नमस्कार केला होता. आजचा व्रत समाधानाने पूर्ण होऊ दे, त्याने देवाकडे प्रार्थना केली. "हे नारायणा, तुला शरण आलो आहे. आमच्या घरी सदैव तुझी आणि लक्ष्मी मातेची कृपा राहो." त्या संध्याकाळी दोघांनी मिळून अंगणातच एक स्वच्छ जागा करून पूजा मांडली. लहानशा तांब्याच्या पात्रात पाणी, त्यात तुळशीपत्र टाकून आणि समई प्रज्वलित केली. देवी लक्ष्मीचं आणि श्री विष्णूचं आवाहन करून ब्राह्मणाने व्रताची कथा वाचायला सुरुवात केली. पत्नीने ओटीत अक्षता आणि फुले घेऊन लक्षपूर्वक ती कथा ऐकली. त्या कथेत धर्म, श्रद्धा आणि भक्तीचं महत्त्व वर्णिलं गेलं होतं. कथा ऐकून दोघांच्या डोळ्यात भक्तिभावाचे अश्रू उभे राहिले. पूजेच्या शेवटी ब्राह्मणाने हात जोडून म्हटले, "हे लक्ष्मी माते, आमच्याकडे काहीच नाही, पण तरीही तुला अतिशय प्रेमाने पूजत आहे. आमच्या घरी तुझा वास असू दे. आम्ही श्रीमंत होण्यासाठी नाही तर तुझी कृपा मिळवण्यासाठी आतुर आहोत." पत्नीही मनातच देवीला साकडे घालत होती. त्यांचे दारिद्र्याचे दिवस संपावेत आणि संसार सुखाचा व्हावा, ही तिची प्रार्थना होती. पूजा पूर्ण झाल्यावर त्याने तुळशीला आणि देवाला नैवेद्य अर्पण केला. तो नैवेद्य अल्प होता. थोडासा गूळ आणि तांदूळ यांचा नैवेद्याचा लाडू आणि पाण्याचाच नैवेद्य, पण भावना शुद्ध होती. ती दोघं ते नैवेद्याचे 4 दाणे प्रसाद म्हणून घेऊ लागली. इतक्यात बाहेर दरवाजावर कोणी आहे का?" अशी हाक मारल्यासारखं ऐकू आलं. संध्याकाळी अंधारात जात होती. दारात कोणी आलंय का पाहायला ब्राह्मण उठला. दार उघडताच त्याला बाहेर अंधारात 2 अस्पष्ट आकृत्या दिसल्या. एक वयोवृद्ध स्त्री आणि तिच्यासोबत तितकाच वयस्कर एक पुरुष उभे होते. त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या हातात काही वाळलेले गोवऱ्यांचे थाल होते आणि वृद्ध पुरुष हातात एक लाठी धरून उभा होता. दोघंही थकलेले आणि यात्राळलेले दिसत होते. ब्राह्मणाने दिवा उंच धरून विचारले, "कोण आहे तिथे?" त्या वृद्ध स्त्रीने हलक्या आवाजात उत्तर दिलं, "बाबा, आम्ही प्रवासी आहोत. मी आणि माझे नवरा दूरच्या गावी जात आहोत. रात्र झाल्यामुळे वाट चुकलो आणि तुमच्या गावात आलो. इथे कुठे आसरा मिळेल का शोधत होतो. वाटेत देवळाजवळ थोडा वेळ बसलो होतो तर एका गावकऱ्याने सांगितलं की त्या पुढच्या मार्गावर एका धर्मात्मा ब्राह्मणाचं घर आहे, तिथे विचारून बघा. म्हणून आलोय तुमच्याकडे. आम्हाला 1 रात्र थारा मिळेल का?" वृद्धेचं बोलणं ऐकून ब्राह्मणाच्या मनात करुणा दाटून आली. तो लगेच म्हणाला, "अगं, थारा मिळेल काय विचारता? माझं घर छोटं असलं तरी देवाच्या कृपेने माझं मन मोठं आहे. अवश्य या, आत या." ब्राह्मणाने आदराने त्यांना घरात बोलावलं. अंगणातल्या समईच्या उजेडात आता त्यांना नीट पाहता आलं. वृद्ध स्त्रीच्या केसांत चांदी चमकत होती. तिचे कपडे जुने आणि फाटके होते. ती कष्टाने चालत आली होती हे स्पष्ट जाणवत होतं. वृद्ध पुरुषही दमलेल्या अवस्थेत दिसत होता. त्यांनी उंबऱ्यावर पाऊल टाकताच ब्राह्मणाच्या पत्नीनेही त्यांचं स्वागत केलं. "या, आत या, आई काका," तिने आदबीने म्हटले. छोट्या झोपडीत पाहुण्यांना बसायला थोडी जागा केली. ब्राह्मणाच्या मनात आलं की हे नक्की त्या देवळात त्याने पाहिलेलेच वृद्ध असावेत, कारण देवळासमोर त्याने एक म्हातारीला गोवऱ्या थापताना पाहिलं होतं. त्यावेळीही त्याच्या मनात क्षणभर विचार आला होता की या आजीला काही मदत करावी का? पण पूजा उशिराची होऊ नये म्हणून तो तिथून पुढे आला होता. आणि पहा, तीच वृद्ध स्त्री आत्ताच मदतीसाठी त्याच्याकडे आली होती. आपल्याला मदतीची दुसरी संधी देवाने दिली आहे असं मानून त्याने निर्धार केला की आपल्या परीने शक्य ते सर्व देऊन या प्रवाशांचे सत्कार करायचे. वृद्ध जोडपं बराच वेळ पायपीट करून आल्याने थकलेलं होतं. ब्राह्मणाने त्यांना अंगणातल्या मचानावर बसायला दिलं. त्याची पत्नी मिटीमिटी त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. आपल्याकडे या पाहुण्यांना काऊ घालायला पुरेसं आहे का?
ब्राह्मणाने हलकेच तिच्या नजरेतला अर्थ ओळखला. त्याने अलगद तिला बाजूला नेऊन शांतपणे सांगितलं, काही काळजी करू नकोस. आपल्याकडे थोडं अन्न आहे ते आपण प्रेमाने वाढू. देवाची हीच इच्छा असावी की आपण यांच्या रूपाने आलेल्या पाहुण्यांची सेवा करावी. अतिथी देवो भव मानून आपण आपली जबाबदारी पार पाडूया. पत्नीनेही मनात देवाचं नाव घेतलं आणि उरलेलं कल्पसं धान्य शिजवायला घेतलं. चुलीवर मातीच्या भांड्यात तांदूळ मूगडाळ घालून ती आमटीसारखी पातळ खिचडी बनवू लागली. घरात तसाही जास्तीचा शिधा नव्हताच, पण तिच्या हाताला चव छान होती. त्यात तिने आपल्या वाट्याचंही सर्व अन्न निर्धास्तपणे शिजवत ठेवले. पाहुण्यांना उपाशी ठेवायला तिचं मन तयार नव्हतं. ब्राह्मण दरम्यान त्या वृद्ध जोडप्याशी गप्पा मारू लागला. कुठून येत आहात तुम्ही? त्याने विचारले. वृद्ध पुरुष उत्तरला, बाळ, आम्ही दूरवरच्या गावी निघालो होतो. पायाने चालत आहोत म्हणून थकलो. वाट चुकल्याने तुमच्या गावात येऊन पोहोचलो. देवाचीच कृपा की तुझे दार दिसले आणि तू आत बोलावलंस. ब्राह्मण नम्रतेने म्हणाला, हे माझं भाग्यच आहे की तुम्ही माझ्या दारात आलात. माझं घर लहानसं आहे, काही ऐश्वर्य नाही, पण जे आहे ते तुम्हाला नक्की वाटू देईन. तुम्ही तसे वृद्ध आहात, रात्रीचा प्रवास करू नका. इथेच विसावा घ्या, सकाळी उजेड पडल्यावर मार्ग काढता येईल. वृद्ध स्त्री आनंदाने म्हणाली, मुला, देवाने तुझ्यासारख्या देव माणसाला आमच्या वाट्याला लावलं. नाहीतर परक्या गावी कोण घरात जागा देईल? शिवाय आम्ही दोघंही अनोळखी आणि गरीबही. त्यावर ब्राह्मण म्हणाला, गरिबीची लाज काय बाळगता तुम्ही? आम्ही सुद्धा गरीबच आहोत, पण परमेश्वराच्या दृष्टीने सर्व जीव सारखेच आहेत. तसेही या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी आलेला पाहुणा म्हणजे मला तर खुद्द नारायण लक्ष्मीच आमच्या घरी आलेत असे वाटते. तुमच्या रूपाने देवी देवता माझ्या दारी आले आहेत असं समजूनच मी तुमची सेवा करतोय. ब्राह्मणाचं बोलणं ऐकून त्या वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू तरळले. ती आपल्या नवऱ्याकडे पाहून मंद हसली आणि म्हणाली, काय हो, ऐकलत? हा तर खरा देव माणूस दिसतोय. वृद्ध पुरुषही हसत म्हणाला, खरंच बाळा, तुझ्यासारखी उदार माणसं आजकाल दुर्मिळ आहेत. देव नक्कीच तुझ्या परीक्षेला उतरतील. वृद्ध पुरुषाने थोड्या संशयाने पुढे विचारले, बाळ, तुम्ही म्हणता ते चांगलंच आहे, पण इतकी वर्ष हे व्रत करूनही तुमची स्थिती अजून हालाखीचीच आहे नाही का? कधी देवावरचा विश्वास ढळला नाही का? काही बदल घडला नाही म्हणून तुमच्या मनात शंका आली नाही का? त्यावर ब्राह्मण निर्धाराने हसला आणि म्हणाला, काका, हे पहा, माझी भक्ती ही सौदेबाजी नाही. देवाशी सौदा करूनच त्यांच्याकडे जाणारं प्रेम ते कसली भक्ती? मी खरं सांगू तर आजपर्यंत माझं दारिद्र्य दूर झालं नाही तरी माझी श्रद्धा किंचितही कमी झालेली नाही. उलट देव माझी परीक्षा पाहत आहे असं मानून मी अधिक भक्तीने व्रत करत राहिलो. मला खात्री आहे परमेश्वर सगळं पाहत आहे. त्यामुळे आज नाही तर उद्या आई लक्ष्मी आमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. पण तेव्हा त्याला योग्य वाटेल तेव्हाच. माझं काम आहे प्रामाणिकपणे उपासना आणि कर्तव्य करत राहणे. फळाची चिंता भगवंतावर सोडली आहे. वृद्ध स्त्री समाधानाने मान हलवत म्हणाली, बाळा, तुझ्यासारखं मनोबल सर्वांकडे नसतं. देव नक्कीच तुझ्या परीक्षेला उतरतील. ब्राह्मणाच्या पत्नीनेही स्वयंपाक करता करता त्या बोलण्यावर मान डोलावली. तिला जाणवत होतं की ही म्हातारी साधीसुधी नाही. तिच्या बोलण्यात एक गोल अर्थ होता असं जाणवत होतं. क्षणभर तिला वाटलंही की ही कुणी देवीच तर नाही, पण लगेच तिने मनातून तो विचार झटकला आणि स्वयंपाकाकडे लक्ष दिलं. थोड्याच वेळात भात खिचडीसारखा गरम भोजन आणि पातळशी डाळ तयार झाली. घरातला एखादाच ताटवजा तांब्या काढून त्यात ब्राह्मणाच्या पत्नीने प्रेमाने जेवण वाढलं. 2 मातीच्या वाट्या काढून त्यात थोडं पाणी आणि दही ठेवलं. घरच्या घरी जे असेल तेच आहे, पण प्रेमाने बनवलंय, स्वीकारा. तिने लाजराबुजरा हसत आग्रह केला. ब्राह्मणाने दोन्ही वृद्ध पाहुण्यांना जेवणासाठी बसायला विनंती केली. काका काकू, हा गरम भात आणि डाळ घ्या. चव साधी लागेल कदाचित, पण यात आम्ही आमचं मन घातलं आहे. वृद्ध दाम्पत्याने ईश्वराचं नाव घेऊन जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. खरं तर ते दोघं खूपच उपाशी होते. दिवसभर बराच चालल्यामुळे अंगात शक्ती नव्हती. गरम भाताचा वास येताच त्यांची भूक चांगलीच चाळवली गेली. स्त्रीने चिमूटभर मीठ भातावर भुरभुरलं आणि पहिला घास घेतला. वाह, ती सुखावली. अगदी अमृतासारखा वाटतोय हा भात. इतकं दिवसानंतर पोटभर अन्न मिळालं. वृद्ध पुरुषही समाधानी होता. काका, आणखी थोडा घात वाढू का? ब्राह्मणाच्या पत्नीने विचारले. आहे का ग पुरेसे? काकूने काळजीने विचारले.
हो हो, थोडा आहे अजून, तिने उरलेल्या भाताकडे पाहत उत्तर दिलं. खरं तर तिने आणि तिच्या पतीने आपल्या वाट्याचा बराचसा अन्नभागही या पाहुण्यांना देण्याचा मनोदय ठेवला होता. दोघेच राहायला सवय असल्याने त्यांच्या घरात जेमतेम अन्न शिजत असे. पण आज त्यांनी मनाने जरा जास्त बनवून टाकलं होतं, कारण तिच्या मनात आलं होतं की आज देवच आपल्या घरी आले आहेत, त्यांना उपाशी ठेवायचं नाही. अखेरीस वृद्ध दाम्पत्याचे पोट भरले, ते तृप्त झाले. वृद्ध पुरुषाने दोन्ही हात जोडून ब्राह्मण आणि त्याची पत्नी यांचे आभार मानले. देव तुम्हाला सुख समाधान देवो, तो मनापासून म्हणाला. तुम्ही स्वतः उपाशी राहून आमची मेजवानी केलीत, परमेश्वर तुम्हाला भरभरून देईल. वृद्ध स्त्रीनेही त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तुमच्या जोडप्याला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद लाभो, तुमच्या घरातील दारिद्र्य दूर हो. हे आशीर्वचन ऐकून ब्राह्मण दाम्पत्याचे डोळे भरून आले. त्या वाक्यातून त्यांना जणू वास्तविक देवीच्या तोंडूनच शब्द ऐकल्यासारखे भासले. भोजनानंतर ब्राह्मणाला आठवण झाली की आपल्या व्रताचा शेवटचा विधी अद्याप बाकी आहे. तो अंगणात थोडा वेळ जाऊन उभा राहिला. आकाशात तेजस्वी पौर्णिमेचा चंद्र तळपत होता. ब्राह्मणाने एक लहानसा तांब्या पाण्याने भरला आणि दोन्ही हातांनी उंच धरून चंद्राला अर्घ्य अर्पण केले. हे चंद्रमा, तुम्ही श्री विष्णूचा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आमच्यावर राहू दे. त्या शुभकृत्यानंतर त्याने पुन्हा घरात येऊन देवीसमोर नमस्कार घातला. व्रताचे सर्व विधी पूर्ण झाल्याचा समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. आता रात्रीची वेळ झाली होती. अंगणातला दिवा मिणमिणता प्रकाश देत होता. स्वयंपाकघरातली कामं आवरून ब्राह्मणाची पत्नी आली. आपण सगळे खूप दमलो आहोत, ती म्हणाली. आता जरा विसावा घ्या. घर छोटंसं आहे, पण पाहुण्यांसाठी ही चटई घालते, त्यावर आराम करा. आम्ही इकडे खुर्चीत थोडं बसून काढतो. काहीतरी व्यवस्था करणं भाग होतं. ब्राह्मण दाम्पत्यांचं घर एकाच खोलीचं असल्याने त्यातच देवघर, स्वयंपाकघर आणि झोपण्याची जागा सगळं येत असे. ब्राह्मण आणि त्याची पत्नी तर इतके साधे होते की अनेकदा ते अंगणातच चटई घालून झोपत असत. आज त्यांनी पाहुण्यांना घरातल्या एकमेव खाटेवर झोपण्याची विनंती केली, पण वृद्ध पाहुण्यांनी ते मान्य केलं नाही. छे छे, खाट तुम्ही घ्या, आम्ही जमिनीवर झोपलो तरी बेहतर, काका म्हणाला. पण ब्राह्मण काही केना. तुम्ही आमचे देव आहात, तुमच्यासाठी खाटच ठेवलीये, त्याने आग्रह धरला. शेवटी तो तिढा असा सोडवला की वृद्ध स्त्री खाटेवर झोपली आणि तिचा नवरा जमिनीवर चटई टाकून तिच्याजवळच पडला. ब्राह्मण आणि त्याची पत्नीने घराच्या कोपऱ्यात जवळजवळ बसूनच राहायचे ठरवले. काही हरकत नाही, झोप लागली तर जरा डोळा लागेल इतकंच, पत्नीने पतीला आश्वस्त केलं. चटईवर पहुडलेल्या असताना ती म्हातारी हळू आवाजात बोलू लागली. मुलांनो, एक कथा सांगू का तुम्हाला? मला वाटतं तुम्हाला रुचेल. ब्राह्मणाची पत्नी उत्सुकतेने उठून बसली आणि म्हणाली, हो आई, नक्की सांगा. ब्राह्मणही लक्ष देऊन ऐकू लागला. म्हातारी सांगू लागली. प्राचीन काळी सौराष्ट्रात एक पराक्रमी राजा राज्य करत होता. त्यांच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका. ते दोघं धनवैभवात नांदत होते. त्यांना 7 पुत्र आणि एक श्यामबाला नावाची लाडकी कन्या होती. आता ह्या राणीचं रहस्य असं होतं की गेल्या जन्मी ती एका गरीब व्यापाऱ्याची पत्नी होती. त्या जन्मी ती अत्यंत दारिद्र्यात जिगत होती. सतत नवऱ्यासोबत पैशासाठी तणाव आणि भांडणं व्हायची. शेवटी तिने घर सोडून दिलं. तेव्हा जंगलात तिला एका देवीने दर्शन देऊन एक व्रत सांगितलं, महालक्ष्मी व्रत. तिने हे व्रत केलं आणि तिचं पूर्वजन्मीचं दारिद्र्याचं दुःख दूर झालं. मृत्यूनंतर देवीच्या कृपेने पुढच्या जन्मी ती गरीब पत्नी आता एका राजा राणीच्या रूपाने जन्माला आली, म्हणजेच तीच ही राणी सुरतचंद्रिका. पण झालं असं की राणी आपल्या पूर्वजन्मीच्या त्या लक्ष्मी व्रताला विसरली. लक्ष्मी देवीची पूजा करण्याचं व्रत तिने सोडून दिलं. त्यामुळे हळूहळू लक्ष्मी तिच्यावर नाराज होऊ लागली. देवी लक्ष्मीने ठरवलं की आपण ह्या राणीला स्वतः जाऊन व्रताची आठवण करून द्यावी. म्हणून ती एका म्हातारीचे रूप घेऊन राजवाड्यात गेली. मात्र राजकन्या श्यामबाला सोडला तर कुणीही त्या फाटक्यावेशीत वृद्धेचं नीट बोलणं ऐकून घेतलं नाही. राणीने तर दरवाजातून हाकलून दिलं. त्या वृद्धेच्या रूपातील देवीला राणीचा तो अपमान बघून राग आला आणि ती तत्काळ निघून गेली. पण निघतानाही तिने दयेने राजकन्या आणि राजवाड्यातील एका दाशीला लक्ष्मी व्रताचे विधी सांगून जागृत केले. ती दाशी आणि राजकन्या श्यामबाला यांनी त्या दिवसापासून दर मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी व्रत करत राहायचे ठरवले. त्याचे फळही लवकरच मिळाले. काही काळातच श्यामबालाच्या रूपाला सुंदर वर मिळून तिचा विवाह मोठ्या राजघराण्यात झाला. त्या दाशीचंही भाग्य पालटलं. ती सुखाने संसार करू लागली. पण इकडे देवीचा अपमान केलेला राणी सुरतचंद्रिका आणि राजा भद्रश्रवा यांच्या आयुष्यात विपरीत घटना घडू लागल्या. राजाचा पराक्रम असूनही शत्रूंनी राज्य काबीज केलं. बरेच खजिने लुटले गेले. अखेरीस काही वर्षातच त्यांचं राज्य गेलं आणि संपत्तीही गमावली. हातात काहीही उरलं नाही.
एक एक करून नातेवाईक आणि मित्रांनीही साथ सोडली. राणीला आता आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली होती. राजकन्या श्यामबालाच्या मनात मात्र सतत आपल्या आईवडिलांची काळजी होती. तिने आपल्या सासरी राहूनही मातापित्यांसाठी देवी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना केली. इतक्यात एकदा राजा भद्रश्रवा आपल्या मुलीकडे मदतीच्या अपेक्षेने गेला. श्यामबालाने आपल्या सासरी त्याचे आदरातिथ्य केले आणि परिस्थिती उतरेपर्यंत काही धनाची मदत म्हणून एक मोठा हंडा त्यांना भरून दिला. पण लक्ष्मीदेवीचा कोप राणीवर अजून शमला नव्हता. त्या हंड्यातलं धन घरी पोहोचता पोहोचता कोळशात परिवर्तित झालं. हे पाहून राणीला फार वाईट वाटलं. तिने डोक्यावर हात मारून घेतला. आता मात्र तिला उमगलं की हे सर्व देवी लक्ष्मीचाच राग आहे. शेवटी एके दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी राणी सुरचंद्रिका स्वतः आपल्या मुलीकडे गेली. तेव्हा श्यामबालाही त्या दिवशी व्रताची शेवटची पूजा करत होती. मुलीने स्वतःच्या हाताने आईकडूनही लक्ष्मीव्रत करवून घेतलं. त्या दिवशी राणीने आस्थेने व्रताचा नैवेद्य, आरती आदी सर्व केलं आणि देवीची क्षमा मागितली. त्यानंतर काहीच काळात देवीची कृपा त्यांच्यावर पुन्हा होऊ लागली. हरवलेलं राज्य परत मिळालं. धनधान्यातील भरभराट परतली. हा प्रसंग राणीच्या आयुष्यात लक्ष्मीव्रताचं महात्म्य अधोरेखित करून गेला. त्या क्षणापासून राणीने मनोभावे ठरवलं की आयुष्यभर ती दरवर्षी मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत न चुकता पार पाडेल आणि देवीचा आशीर्वाद कायम राखेल. बघा, ज्यांनी देवीचा अपमान केला त्यांना दुर्दशा भोगावी लागली आणि ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना सुखसमृद्धी लागली. अशी कथा सांगून वृद्ध स्त्री गप्प झाली. कानाकोपऱ्यात शांतता पसरली होती. ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीने मंत्रमुग्ध होऊन ती गोष्ट ऐकली. त्या अंधाऱ्या झोपडीतही त्यांना जणू राजवाड्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यासारखं वाटलं. शेवटी ब्राह्मणाचा शब्द फुटला. आई, खराच मोठा बोध दिलात तुम्ही. देवी लक्ष्मीचा मान राखला नाही तर वैभवसुद्धा नष्ट होतं आणि विनम्रतेने पुन्हा उपासना केली तर भगवती परत प्रसन्न होते. आम्हीही ह्याच मार्गाने जाऊ. त्याने आपल्या पत्नीकडे पाहिलं. तीही भावूक होऊन म्हणाली, हो, अगदी खरं. आपण सदैव ह्या व्रताचा मान राखूया. वृद्ध स्त्रीने मनातल्या मनात हसून मान डोलावली. रात्र जसजशी चढू लागली तसतसा सर्वत्र निवांतपणा पसरला होता. गावातही सगळे झोपी गेले होते. दूरवर एखादा कुत्रा भुंकला तरच शांतता भंग पावत होती. अंगणातल्या तुळशीजवळचा दिवा आता विझला होता. फक्त घराच्या कोपऱ्यात कंदिलाचा मघमग प्रकाश शिल्लक होता. त्या प्रकाशात ब्राह्मण आपल्या विचारात तल्लीन होता. किती दयाळू आहेत हे आजचे पाहुणे. आश्चर्य वाटते की या वयस्कर जोडप्याने एवढा प्रवास का केला असेल. काही खास कारण असेल का? पत्नीनेही हळूच उत्तर दिलं, देवच जाणे, पण आपल्याला भाग्याने त्यांची सेवा करायला मिळाली. त्यांच्या तोंडचे आशीर्वाद किती सुंदर होते. ऐकलत ना? अगदी अंग थरथर कापायला लागलं माझं, ते आई लक्ष्मीचं नाव त्यांच्या तोंडून ऐकून. ब्राह्मणाने मान डोलावली. दोघेही आता थोडे डोळे मिटून शांत बसले. काही वेळाने त्यांच्या डोळ्यांवर डुलकी आली आणि तसेच बसल्या जागीच त्यांना झोप लागली. अर्धी रात्र उलटून गेली होती. घराच्या आतमध्येच एक विचित्र प्रकाशाची चाहूल लागून ब्राह्मण दाम्पत्य दचकून जागं झालं. पतीपत्नीने घड्याळ वगैरे काही नसल्याने किती वाजले असतील ते माहीत नव्हतं, पण चांदण्यांचा प्रकाश आणि गार वाऱ्याच्या झुळकेवळून बहुधा मध्यरात्र ओलांडली असावी. ब्राह्मणाने डोळी चोळत आजूबाजूला पाहिलं आणि त्याचं काळीच क्षणभर थांबल्यासारखं झालं. ज्या खाटेवर काही वेळापूर्वी ती वृद्ध स्त्री निजली होती तिथे आता कोणीच नव्हतं आणि जमिनीवर चटईवरही वृद्ध पुरुषाचा पत्ताच नव्हता. काय? कुठे गेले ते काका काकू? त्याच्या तोंडून उद्गार निघाले. त्याने पटकन आजूबाजू नजर फिरवली. पाहतो तो काय, समोरच्या अंगणात एक तेजस्वी प्रकाशाचा पुंजका चमकत होता. त्या प्रकाशातून हळूहळू 2 तेजस्वी सुंदर मूर्ती अवतरल्यासारख्या भासत होत्या. ब्राह्मणाची पत्नीही आता पूर्ण जागी झाली आणि हा अद्भुत प्रकाश पाहून थक्क झाली. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, पण सत्य सामोरे आलं होतं. त्याने पाहिलं की ज्या जागी आत्तापर्यंत ते म्हातारे पाहुणे होते तिथेच आता साक्षात भगवान विष्णू आणि महालक्ष्मी देवी आपल्या चतुर्भुज स्वरूपात उभे आहेत. भगवान विष्णूंच्या रूपाचे तेज वर्णन करण्यास शब्द अपुरे पडत होते. त्यांच्या अंगावर सुवर्ण किनारीचे पितांबर शोभत होतं. गळ्यात वनफुलांची वैजयंती माला होती आणि मुकुटात चमचमणारे रत्न लुकलुकत होती. चारही हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ अशी आयुधे धारण केलेली होती. कमळासारख्या विशाल नेत्रात अपार करुणा दाटली होती.
भगवंतांच्या कांतीचा प्रकाश लहानशा सोपडीच्या कणाकणात भरून गेला होता. त्यांच्या शेजारीच माता महालक्ष्मी उभी होती. तिचा गौरवर्ण प्रकाशमान होत होता. तिने लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती व सोनेरी अलंकारांनी तिचे अंग शोभून दिसत होते. तिच्या 4 भुजांमध्ये कमळाचे फूल, सुवर्णमुद्रा, कलश आणि वरदमुद्रा असे स्वरूप होते. देवीच्या मस्तकावर रत्नजडित मुकुट असून कपाळावर चमकणारी कुंकवाची लाल टिकली तिच्या सौंदर्यात भर घालत होती. तिच्या सानिध्यात कमळाचा मंद सुगंध दरवळत होता. त्या क्षणी ती लहानशी झोपडी जणू वैकुंठ झाल्याचा भास ब्राह्मण दाम्पत्याला झाला. क्षणभराचे भान सुटल्यावर ब्राह्मण दाम्पत्य भानावर आलं आणि दोघेही धावून जाऊन विष्णू आणि लक्ष्मीच्या चरणांवर कोसळले. आनंदाश्रू आणि आश्चर्य याने त्यांना शब्द सुचेना. ते दोघे रडावं की हसावं अशी स्थिती झाली. प्रभो, गदगदलेल्या आवाजात काही बोला पाहत होता, पण शब्द फुटेनात. पत्नी तर देवी लक्ष्मीच्या पायांवर डोकं ठेवून फक्त माते माते असंच उच्चारत होती. भगवान विष्णूंनी स्नेहाने हात उंचावून त्यांना उठवलं आणि आशीर्वादाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. वत्स, श्रीहरी मंदस्वरात म्हणाले, उठा, आमच्यासमोर अश्रू ढाळू नका. तुमची निष्ठा आम्हाला ज्ञात आहे. म्हणूनच आज आम्ही स्वतः तुमच्या दारी आलो आहोत. लक्ष्मी मातेनेही आपल्या कोमल हस्तकमलांनी ब्राह्मण पत्नीला अलगद उचललं. देवी हलकेच हसत म्हणाली, माझी प्रिय भक्ते, तुझे कष्ट मी पाहिले आहेत. आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नधान्याची आणि धनाची कमतरता भासणार नाही. मी स्वतः तुझ्या घरी वास करीन. हे ऐकून ब्राह्मण पत्नीने देवीच्या हाताला हात लावून आपल्या डोळ्यांवर नेला. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की साक्षात लक्ष्मी आई समोर उभी आहे. ब्राह्मणाने दोन्ही हात जोडून विनवणी केली. हे नारायण स्वामी, हे लक्ष्मी माता, मी काही चुकलो असेन तर क्षमा करावी. आपण आमच्या कुटुंबावर इतकी कृपा केलीत, यासाठी शब्द अपुरे पडतील. आमची परवड पाहून तुम्ही स्वतः दारी आलात, यापेक्षा मोठं भाग्य ते काय? विष्णू हसून म्हणाले, वत्सा, तू जी वर्षानुवर्षे भक्ती केलीस ती व्यर्थ गेलेली नाही. हे पहा, आम्ही तुझी इच्छा पूर्ण करायला आलो आहोत. माग, तुला काय हवं आहे ते माग. क्षणभर ब्राह्मण काय मागाले हे ठरवू शकला नाही. तेव्हा देवी लक्ष्मीच पुढे झाली. तिने चटकन आपल्या कमंडलोतील पाण्याचे थेंब घराच्या जमिनीवर शिंपडले. त्या क्षणी जादू झाल्यासारखे घरातील जमिनीवर सोन्याच्या नाण्यांचे ढीग प्रकट होऊ लागले. कोपऱ्यातल्या रिकाम्या मडक्यांमध्ये धान्य आपोआप भरलं. भिंतीजवळ एका तुटक्या भांड्यातून स्वच्छ पाणी वाहू लागलं. कोपऱ्यातली जीर्ण जुनी लाकडी पेटी अचानक सुंदर कोरीव पेटीत रूपांतरित झाली आणि तिच्यात चांदीची भांडी, रेशमी वस्त्र आणि रत्ने अशी संपत्ती चमकू लागली. भिंतींच्या भेगा जाऊन घर नवकोरं भासू लागलं. छताच्या फाटलेल्या जागा अदृश्य झाल्या आणि संपूर्ण झोपडी प्रकाशमान व सुदृढ वाटू लागली. अगदी 1 क्षणापूर्वी जी झोपडी शून्य आणि अंधाऱ्या दारिद्र्यात होती, ती आता तेजाने उजळली, सोन्या चांदीच्या झळाळ्यांनी भरून गेली होती. हे काय नवल? ब्राह्मण अवाक होऊन पाहत राहिला. देवी लक्ष्मी समाधानाने म्हणाली, वत्सा, तुझं घर मी धनधान्याने परिपूर्ण केलं आहे. ह्या संपत्तीचा उपयोग सत्कारणी लाव. गरिबांची मदत कर. पापाला जवळ जाऊ देऊ नकोस. तुझ्या घरी माझा वास हे माझ्या प्रसन्नतेचं चिन्ह आहे. पण जर अहंकार, आळस किंवा अधर्म यांना तू आश्रय दिलास तर लक्ष्मी पुन्हा निघून जाईल. हे लक्षात ठेव. ब्राह्मणाने पटकन मान डोलावत हो माते, लक्षात ठेवीन असं म्हटलं. भगवान विष्णू पुढे म्हणाले, आता आम्हाला परत जावं लागेल. इथे आलो तो तुमच्या श्रद्धेमुळे. पुढेही अशीच श्रद्धा ठेवू. मार्गशीर्ष महिन्यात केलेलं तुमचं व्रत अतिशय फलदायी ठरलं आहे. इतरांनाही या व्रताचं महत्त्व सांगा. लक्ष्मीनेही ब्राह्मण पत्नीचा हात हातात घेऊन स्नेहाने म्हटलं, माझी पूजा जो भक्तिभावाने करील त्याच्यावर मी सदा प्रसन्न असेन. ही गोष्ट सगळ्यांना सांग. ज्यांनी आजचा प्रसंग ऐकला त्यांच्या मनात देखील श्रद्धा निर्माण होईल. ब्राह्मण पत्नीने भावविभोर होऊन देवीच्या चरणांवर मस्तक ठेवलं. तेवढ्यात एक तेजाचा लख्ख प्रकाश पसरला आणि काही क्षणांसाठी डोळे दिपले. ब्राह्मण दाम्पत्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा विष्णू आणि लक्ष्मी अदृश्य झाले होते. फक्त त्यांचा आशीर्वादमय प्रसन्न भाव डोळ्यांसमोर तरळत होता. काही क्षण दोघं निःशब्द त्या एकाम्या जागेकडे पाहत राहिले जिथे काही क्षणापूर्वी भगवान आणि माता उभे होते. त्या क्षणी ब्राह्मणाच्या पत्नीच्या लक्षात आलं
की रात्री झोपण्यापूर्वी म्हातारीने सांगितलेली राणीची कथा हे दुसरं काही नसून देवी लक्ष्मीने स्वतःच आपल्या मुखातून सांगितलेलं व्रतकथन होतं. देव आपल्या भक्तांना किती प्रकारे मार्गदर्शन करतो हे उलगडताच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मग त्यांच्या लक्षात आलं की घरात सगळीकडे अमूल्य संपत्ती आल्याचं जे दृश्य आहे ते स्वप्न नव्हे तर सत्य आहे. प्रसन्नतेने दोघंही पुन्हा एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. हा आनंदाश्रू होता. देवी लक्ष्मी अखेर त्यांच्या घरी स्थिरावली होती. देवी देवतांचे अंतर्धान झाल्यावर काही वेळ ब्राह्मण दाम्पत्य अवाक होऊन एकमेकांकडे पाहतच राहिले. मग पत्नीनेच उद्गार काढला, अहो, आपण हे चमत्कार पाहिलं. आता लगेच सगळ्यांना सांगूया का गावात? ब्राह्मण खुदकन हसला. त्याचे डोळे अजूनही आनंदाने चमकत होते. आत्ता? अर्धी रात्र झालीये, सगळे गाढ झोपले असतील. तो म्हणाला, उद्याच पहाटे या शुभवार्तेची घोषणा करूया. पत्नीही हसली आणि मान डोलावली. तिचे हृदय अधीर झालेले होते, पण तिने स्वतःला आवरलं. बरं आहे, ती म्हणाली, पण मी अजून थांबू शकत नाही. मी पुन्हा एकदा ही सोन्याची नाणी हातात घेऊन बघते. मला खात्री करायची आहे की मी स्वप्नात नाही. असं म्हणून तिने जवळच्या सोन्याच्या नाण्यांच्या ढिगातून एक नाणं उचललं आणि निरखून पाहू लागली. त्या नाण्यावर कमळाचं कोरलेलं चिन्ह होतं आणि ते इतकं खरंखुरं होतं की तिचा ऊर आनंदाने भरून आलं. हे बघा, देवीच्या प्रसादाची निशाणी. या कमळाच्या चिन्हासहची नाणी फक्त वैकुंठातूनच येऊ शकतात. ब्राह्मणानेही नाणं हातात घेऊन पाहिले आणि डोळे मिटून समाधानाने उद्गारला, हे खरं आहे. आई लक्ष्मी स्वतः आमच्या घरी येऊन गेली आहे. त्यानंतर दोघांनी मिळून घरभर पसरलेल्या त्या देदीप्यमान सोन्याला नमस्कार घातला. त्या रात्री उरलेला वेळ देवाच्या स्मरणात आणि संपत्ती पाहण्यात गेला. पहाट झाल्यावर ब्राह्मणाने गावभर टाळ्या वाजवत आनंदवार्ता जाहीर केली. गावकरी धावत आले. ब्राह्मणाचं घर सोन्याने भरलेलं पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कालपर्यंत ज्याच्या घरात अन्न नव्हतं, आज त्याच्या अंगणात सोन्याचे ढीग काय वाढले. काहींना तर डोळ्यांवर विश्वास बसेना. गावकऱ्यांनी विचारलं, काय चमत्कार घडला हा? कशी आली ही संपत्ती? ब्राह्मणाने डोळ्यात उभे राहिलेले आनंदाश्रू पुसले आणि सर्वांना रात्रीचा अद्भुत प्रसंग कथन केलं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने येऊन आशीर्वाद दिल्याची वार्ता ऐकताच अनेकांनी जय लक्ष्मी माता, जय नारायण अशा जयघोषाने आकाश दणाणून सोडलं. सगळा गाव त्या दिवशी जणू एक उत्सव साजरा करू लागला. गावातील पाटील काका आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अहो, काल संध्याकाळी देवळाजवळ मला एक म्हातारी गोवऱ्या थापताना दिसली. तिलाच मी सांगितलं होतं, रात्र झालीये, एखाद्या घरी आसरा घे. आणि हा चमत्कार बघा, ती तर खुद्द आई लक्ष्मीच निघाली. आपल्या गावावर किती मोठी कृपा. गावच्या पुजाऱ्यानेही मान डोलावली. हो, मी देखील ते दृश्य पाहिलं होतं, परंतु कल्पना नव्हती अशी लीलाच घडेल. आणखी एका वृद्धाने आठवत म्हटलं, आपल्या पूर्वजांकडूनही आपण अशा कथा ऐकल्या होत्या की देव प्रसन्न झाला तर भक्तांना दर्शन देतो. आज ते आपल्या डोळ्यांनी पाहिलं. ब्राह्मणाने मात्र विनयाने सर्वांना उठवलं आणि म्हणाला, मी काहीही केलेलं नाही. हे सर्व आई लक्ष्मीची आणि श्री विष्णूची कृपा आहे. मी तर फक्त माझं कर्तव्य केलं, श्रद्धा ठेवली आणि पाहुण्यांची सेवा केली. त्या सेवेमुळेच परमेश्वर माझ्यावर प्रसन्न झाले. गावच्या ज्येष्ठांनी घोषित केलं की हा महिमा लक्ष्मी विष्णूंच्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा आहे. त्यामुळे पुढे हे व्रत गावातील सर्वजण राखू लागले. हळूहळू आजूबाजूच्या गावांनाही या चमत्काराची वार्ता पोहोचली. त्या संपत्तीतील काही भागाने ब्राह्मणाने सर्वांची सेवा करण्याचे ठरवले. त्याने त्वरित गावातील काही तरुणांना धान्य, फळं, फुलं आणि इतर साहित्य बाजारातून आणण्यासाठी पाठवलं. संध्याकाळपर्यंत सगळ्या गावासाठी महाप्रसादाच्या भोजनाची तयारीही त्याने केली. त्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन आनंदाने महालक्ष्मीचे कीर्तन करू लागला. भक्तिगीते गायली. निर्धनांना दानधान्य वाटण्यात आलं. ब्राह्मणाच्या मनात आता या नव्या संपत्तीचा लोभ नव्हता, तर समाधान होतं की त्याला अखे ईश्वर सेवा करण्याची संधी मिळाली. त्या दिवसापासून जिथे जिथे हा प्रसंग ऐकला गेला, तिथे तिथे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा सुरू झाली. अनेक सुवासिनी आणि पुरुष भक्त या दिवशी उपवास करून लक्ष्मीनारायणाची पूजा करू लागले. असं म्हटलं जातं की या व्रताच्या फलश्रुतीमुळे जे कोणी भक्त भावपूर्वक लक्ष्मीदेवीचं व्रत आणि कथा करतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. त्यांच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्या ब्राह्मण दाम्पत्याने आयुष्यभर मग माता लक्ष्मीची सेवा करतच घालवले. त्यांनी आपल्या घरातच एक लहानसं लक्ष्मीनारायणाचं देऊळ उभे केले.
दररोज ते तेथे दिवा लावत आणि गावातील जे कोणी गरजू असतील त्यांना अन्न वस्त्रांचे दान देत. त्यांच्या घरी आलेल्या संपत्तीचा उपयोग त्यांनी कधीही अविचाराने किंवा अहंकाराने केला नाही. दिवसेंदिवस त्यांची कीर्ती आणि श्रद्धेचा सुगंध दूरदूरपर्यंत पसरला. अनेक लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन श्रद्धेने व्रत उपवास करू लागले. त्या ब्राह्मणाच्या जीवनाची शेवटची वर्ष पूर्ण समाधानात गेली. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना पुत्रसंतान आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्यासह मिळाला होता. मात्र ते ऐश्वर्यही त्यांनी अलिप्त भावनेने हाताळले. त्यांच्या मनातील भक्ती आणि नम्रता मात्र शेवटपर्यंत तशीच कायम राहिली. देवी लक्ष्मीचा महिमा असाच आहे की ती जिथे प्रेम, शुचिता आणि आदर यांचा संगम असतो तिथेच निवास करते. ज्या घरात स्वच्छता नसते, भांडण कलह माजलेला असतो किंवा अतिथींचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी टिकून राहत नाही, अशी लोकश्रद्धा आहे. म्हणूनच आपल्या आचारविचारांमध्ये शुद्धता ठेवणे, गोरगरिबांची मदत करणे आणि घरादाराची स्वच्छता राखणे हे देखील महालक्ष्मीच्या प्रसन्नतेचे गुह्य आहे. ही कथा आपल्याला हेच मूल्यही अधोरेखित करते. ही कथा आपल्या सर्वांना हेच शिकवते की विश्वास आणि सत्कर्म यामुळे ईश्वर प्रसन्न होतो आणि मनोकामना पूर्ण करतो. म्हणूनच श्रद्धेने जो मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत पाळतो आणि ही पवित्र कथा मनोभावे ऐकतो, त्याच्या घरात निश्चितच श्री लक्ष्मीचा वास असतो आणि सौभाग्याची प्राप्ती होते. आजही शतके उलटून गेली तरी या कथेतला संदेश तितकाच ताजा आहे. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा गुरुवार येतात तेव्हा असंख्य कुटुंबे आपल्या घरात श्री महालक्ष्मीची पूजा करून ही कथा भक्तिभावाने ऐकतात. जिथे कुठे श्रद्धा आणि सेवाभाव दिसतो तिथे देवी लक्ष्मी निश्चितपणे पावन होत असते. म्हणूनच या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रत आणि कथेला आपल्या भारतीय संस्कृतीत पिढ्यानपिढ्या जिवंत ठेवण्यात आला आहे, जेणेकरून प्रत्येक पिढीला भक्तीच्या शक्तीचा आणि लक्ष्मी कृपेचा अनुभव घेता येतो. श्री महालक्ष्मी मातेचा जय जयकार असो. देवी लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरी अशीच सुख समृद्धी भरभरून देवो, हीच प्रार्थना.